श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा हा संदेश जर तुला मिळाला आहे, तू जर यापर्यंत आला आहेस, तू हे ऐकत आहेस, तर तू आता अशा ठिकाणी येऊन पोहोचला आहेस जिथे तुला असलेल्या समस्या, नष्ट होणारे आशीर्वाद आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. पुढील 5 मिनिटे शांततेने हा संदेश ऐकून घे, कारण यात तुझे जीवन परिवर्तित करणारे आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे त्यात आनंदी राहा, आनंद घ्या, कारण त्या नात्यातून तुम्हाला जे काही प्राप्त होत आहे ती दैवी योजना आहे. ते ईश्वरी संकेत आहेत. जर तुम्ही तुमच्या नात्यांसोबत आनंदी असाल तर अतिउत्तम, कारण त्यामुळे तुमचे जीवन अधिक समृद्धतेने आणि आनंदाने परिपूर्ण होईल. आणि जर काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात असतील तर त्या देखील काही काळात संपुष्टात येतील, कारण देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत. विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. पुढील येणारा काळ तुझ्यातून आणि तुझ्या जीवनातून ते संघर्ष कमी करणारा काळ असेल. तुझ्यासाठी असे उत्तम जीवन देव साकार करून देत आहेत, जे तुला आज जरी दिसत नसले तरीही उद्या काही अशा गोष्टी घडतील ज्या तुझ्यासाठी तुला आनंद प्राप्त करून देणाऱ्या असतील. बाळा, मी तुला कधीही एकटा सोडत नाही, आणि जेव्हा तुझा देव तुझ्या सोबत आहे तेव्हा तुला एकटे वाटण्याचे कारण नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात तुला जितका आनंद मिळत आहे तितका घे, कारण देव अधिक आनंदासह हा संदेश तुझ्यापर्यंत देण्यासाठी आले आहेत. तुझी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना करतोस त्या क्षणाला मी ती ऐकतो आणि तुझ्याकडे येणारे आशीर्वाद अधिक आनंदासह तुला देतो. तू ज्या विचारांमध्ये आहेस त्या विचारातली ती नकारात्मकता दूर कर, कारण मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण तेच आहे की मी तुला आनंद देऊ इच्छितो. तुझ्यासाठी तुझा नकारात्मक काळ संपुष्टात आला आहे. बाळा, आता इथून पुढे तुझी वेगवान गतीने प्रगतीही होईल. तू ज्या कार्यांना हात लावू इच्छितो त्यात तुला वेगवान गती दिसून येईल. देव तुझ्यासाठी असे द्वार उघडून देत आहेत जिथून तुला विपुलतेचा आशीर्वादही प्राप्त होणार आहे. विसरू नको, माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. स्वामी म्हणतात, जो कोणी माझा हात धरतो त्याला कधीही कुणाचे पाय धरण्याची वेळ मी येऊ देत नाही. बाळा, तुझ्यासाठी तू जे काही इच्छिलेले आहेस ते प्राप्त होण्याची शुभ वेळ लवकरच येत आहे. मनातील काही संशय असतील, काही शंका असतील तर त्या या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हावे, कारण माझे आशीर्वाद तिथेच जातात जिथे माझे भक्त आतुरतेने माझी वाट पाहत आहेत. जे माझे नामस्मरण नित्य करतात तिथे माझे आशीर्वाद येतात. माझी दिव्य दृष्टी तुमच्यापर्यंत आली आहे आणि ती तुमच्यावर निरंतर राहील. तुम्ही केलेली सेवा मी स्वीकार करत आहे. कुणी जर श्रद्धेने मला एक पुष्पही अर्पण केले असेल तर मी त्याचा मनोभावे स्वीकार करतो. याचा अनुभव तुला लवकरच येईल. तुझी इच्छा मोठी पूर्ण होईल. बाळा, मला माहीत आहे की तू आणि तुझी अवस्था काय आहे.
तुझ्या मनात काय सुरू आहे हे सर्व काही तुझा देव जाणतो. आता तुला मी निश्चिंत करणारा हा आशीर्वाद देत आहे की तुझे जीवन संपूर्ण होईल. तुझ्या जीवनात जो काही संघर्ष आहे तो समाप्त होईल. जीवन सुखाने परिपूर्ण होईल. फक्त तू देवावर विश्वास ठेव. देवाकडे दुर्लक्ष करू नकोस. कधी कधी तुम्ही काही काळ जाऊ देता आणि काही गोष्टी प्राप्त झाल्या नाहीत तर मात्र तुम्ही खूप काही उद्विग्न होऊन सेवा करणे सोडण्याचा निर्णय करता. पण बाळा, तसा निर्णय घेऊ नको. कारण सेवेमुळे, नाम जपामुळे, ध्यान करण्यामुळे तू माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करतोस आणि मी देखील तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला देत असतो. कधीही उशीर झाला असे मानू नका. जो काही कालावधी ज्या काही कार्यांसाठी निश्चित आहे तो तर त्या काळाला, त्या कार्यांना लागेलच. पण तुम्ही उद्विग्न होऊन ते काही मागू इच्छिता, त्यात थोडा अवकाश असेल तर मनात श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा की तुमचा देव तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्य करत आहे. आजपर्यंत तुला प्राप्त असलेले आशीर्वाद हे देवाकडून, स्वर्गातून येत आहेत आणि पुढेही येत राहणार आहेत. मग मनाची चंचलता थांबव. मनात येणारे नकारात्मक भाव दूर कर. कारण मी तुझ्यासाठी कार्य करू इच्छितो. जिथे देवाचे कार्य सुरू होते तिथे नकारात्मकता, वाईट शक्ती उभी राहत नाही. बाळा, जेव्हापासून तू माझ्या नामस्मरणाला सुरुवात केली आहे, जो काही संकल्प केला आहेस, आता तुला मोठ्या यशाची हमी हा संदेश देत आहे. कारण या संदेशातून मी तुम्हाला माझे आशीर्वाद देत आहे. स्वामींची दिव्य शक्ती सतत तुमच्यावर आहे. स्वामींचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. जर तुम्ही हा दिव्य संदेश ऐकला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना. कारण देवाने तुमची निवड करून तुम्हाला इथपर्यंत आणले आहे आणि तुम्ही जर योगायोगाने हा संदेश संपूर्ण ऐकाल तर तुमचे भाग्य उजळून निघेल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला हवे असलेले प्राप्त होईल. मनातल्या शंका घेऊ नका. तुम्ही ज्या कार्यांसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ती लवकरच पूर्ण हो. स्वामी कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा जागा हो आणि माझ्याकडे मदत मागायची आहे तर माझ्यावर विश्वास देखील ठेवावा लागेल. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. काही गोष्टी उशिरा नाही तर त्या योग्य वेळेवर होतील. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझा भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे. मनातल्या नकारात्मक ऊर्जेला या क्षणाला दूर कर आणि माझे स्मरण कर, नामस्मरण कर. भगवंताचे, परमेश्वराचे चिंतन जिथे केले जाते तिथे काहीही दुरीत उरत नाही. तसेच काही तुझ्यासोबत देखील घडणार आहे. विश्वासाने पुढे जा, कारण तुझ्या कार्यात तू मोठे यश प्राप्त करणार आहेस. बाळा, मी तुझ्यासाठीच इथे उपस्थित आहे. तुझ्या मनातील ती इच्छा सांग, मी ती पूर्ण करीन. माझे आशीर्वाद सदैव तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करोत. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुमचे कार्य निश्चित होईल. स्वामीवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.